मित्रांनो, माझं नाव अनिकेत स्वामी. तर आज मी तुम्हाला सिलिंग फॅन वायडिंग कशी कधी दाखवणार आहे. तर आपल्याकडे एक सिलिंग फॅन वायडिंग करणार आला आहे 12 कॉईलचा. ती सांगतो तुम्हाला वायडिंग कशी करायची. तरी स्टेटर आहे सिलिंग फॅनचा. तर आपण आतल्या साईडला पेपर टाकून घेतलेला आहे पहिल्यांदा. ही 11 नंबरचा पेपर आहे, म्हणजे 11 mm साईज आहे पेपरची. आतल्या साईडला पेपर टाकून घेतलेला आपण. आता मशीनला लावून सेट करून घ्यायचा आहे. तरी सेट करून घेऊन दाखवतो तुम्हाला. त्या इथं दोन्हीच्यामध्ये लावून सिलिंग फॅनची मशीन चालू करून दाखवतो तुम्हाला कसं भरते ती काय नाही. आपण सिलिंग फॅन लावून घेतलेला आहे, तरी स्टेटर लावून घेतलेला आहे मेन गोष्ट म्हणजे. आणि ह्याला आपण डाय लावलेला आहे 4 नंबरचा. 4 नंबरचा डाय ही 12 कॉईलच्या फॅनला सेट होते स्टेटरला. ह्या स्टेटरमध्ये आता आपण टाकलेला आहे स्टेटर आहे ना, ह्या डायला लावायचा. फॅन बारला म्हणजे स्टेटर बारला चालू करायचा. तरी 12 कॉईलचा डाटा आपण लिहून ठेवलेला आहे इथं. तरी 12 कॉईलच्या स्टेटरचा डाटा आहे. तर आतमध्ये 370 आणि आउटला 400 अशी वायडिंग भरतो आपण. तसंच आपण इथं लिहून ठेवलेलं आहे 16 कॉईलच्याला, 6+6च्याला सगळे लिहून ठेवले आपण. 14 कॉईल, 16 कॉईल तशा प्रकारे आपण म्हणजे पुस्तकात दिलेलं आहे. आणि आपल्याला पण माहिती आहे थोडीफार, त्या हिशोबाने आपण चालू केलेलं आहे फॅन वायडिंग भरला. तर ही कॉईल पहिली लावून दाखवतो तुम्हाला, चालू करताना दाखवतो. ही मशीन अशी चालू करावं लागते. 370 टर्न आपल्याला भरायचं, ते आपण सेट केले. त्या बटन कमी जास्त करायला येतात आपल्याला. तर आता आपल्याला 370 भरायचं सेट करून ठेवलेलं आहे. स्टेटर लावतो कशी भरती दाखवतो तुम्हाला. आपण स्टेटर लावून घेतलेलं आहे मशीनला. तर ह्याच्यात कसं एकदा रिवर्स एकदा फॉरवर्ड फिरवावं लागते, म्हणजे वायडिंग करावं लागते त्या प्रकारे. तर आता ही ती फॉरवर्डला फिरवायचं आपल्याला. ही चालू आहे ब्लिंकिंग, म्हणजे पलीकडे टाकलं ते हे असं फिरली पाहिजे मशीन आपली. बघू शकता आपण फिरवलं तर 6 टर्न घेतलेलं आतापर्यंत. तर चालू करून दाखवतो तुम्हाला कसं चालतं काय नाही. इथलं चालू आणि बंदचं इथं बटन आहे, चालू करून दाखवतो बघा. तीनशे 70 टर्न कंप्लीट झालं की बंद होतं आहे. ह्याला ब्रेक सिस्टीम ऑटोमॅटिक. जेवढं टर्न आपण घेतलं तर किंवा हे टाकलं तर तेवढं टर्न पूर्ण झालं इथं की थांबते, याला ब्रेक लागते बरोबर. तर ही झाली आपली पहिली कॉईल वायडिंग झालेलं आहे पूर्ण. दुसरी कॉईल लावून दाखवतो तुम्हाला. तर आता आपण दुसरी कॉईल सेट केलेली आहे. दुसरी कॉईल वारला चालू करतो आपल्याला इथं. तर आता ही रिवर्स फिरवायची, म्हणजे ही ह्या साईडला फिरलं पहिलं. आता मग आपण फिरलो त्या साईडला, आता ह्या साईडला. तर फिरवल्यावर आपलं इथं 4 टर्न कंप्लीट झालं दाखवतं आहे. इथं पण 370, म्हणजे जेवढ्या आतल्या 12 कॉईल आहेत तेवढ्या सगळ्याला 370 भरायचं आपल्याला. दुसरी कॉईल भरायला चालू आहे, चालू करून दाखवतो तुम्हाला. तर ही झालं आतल्या कॉईल अशी सेम सगळ्या 12 कॉईल अशाच भरायच्या त्या सगळ्या. काय दाखवतो पण मी आता ही आतल्या कॉईल पहिल्यांदा भरून घेतो, तुम्हाला दाखवतो. तर आतल्या आपल्या सगळ्या कॉईल आता भरून झालेल्या आहेत त्या सगळ्या. तर हे झाले तर आपले 370 12 कॉईलमध्ये आपण सगळं भरून घेतलेलं आहे इथं. तर इथला आता आपण स्टेटर बाहेर काढायचा आणि याला आउट साईडला पेपर टाकायचं. कशी टाकायचं दाखवतो तुम्हाला. तर पहिल्यांदा स्टेटर बाहेर काढून घेतो. ही सगळं आपलं कॉईल कम्प्लीट झालेलं ते. तर आता ही जी कॉईल भरली आपण, त्या दोन्हीच्या मध्ये जी गॅप दिसते त्याच्यात पेपर टाकावं लागतं. ते नाहीतरी बॉडीला बाहेर चिटकते, त्या फॅन बॉडी शॉट दाखवते. इथे आपण पेपर टाकलेला आहे, असा पेपर टाकावा लागतो सगळीकडे. कटिंग करून आहे पेपर इथं. तर हे पेपर आपल्याला प्रत्येक स्लॉटमध्ये टाकावं लागतं. इथं कसं आहे, इथं सगळे पेपर असं टाकून घ्यावं लागतं. ते एक टाकून दाखवलेलं तुम्हाला मी. सेम अशा प्रकारे सगळे पेपर टाकावं लागतं. तर टाकून तुम्हाला दाखवतो कसं टाकलेलं काय नाही पेपर. तर ही लास्टचा एक पेपर राहिलेला आहे, कसा टाका ती दाखवतो तुम्हाला. तर माझं ट्रायपॉड नसल्यामुळे दाखवते ना तुम्हाला. ही जी स्लॉट दिसते तर दोन्हीच्यामध्ये टाकायचं आपल्याला पेपर. एक साईडला असं, एक साईडला असं लावायचं. पेपर बसला इकडून बाहेर येते बघा. बसला पेपर. हे असं सगळे पेपर लावलेलं आहेत आपण. तरी आपली सगळे पेपर भरून ओके झालेले असेल, लावू शकता तुम्ही पण. तर आता ही बाहेरची साईडला पेपर टाकायचं. दुसरी
म्हणजे बाहेरचे जे स्लॉट आहेत ते आपल्याला फॅन वायडिंग करून घ्यायचं आहे. तर या साईडला पेपर टाकायचं आपल्याला आता. तरी 11चा स्टेटर आहे, म्हणजे 11 mm. तर 11 mm पेपर आपल्याला बाहेरच्या साईड स्लॉटमध्ये टाकावं लागतं. तर हे पेपर टाकतो आणि तुम्हाला दाखवतो. आता आपण बाहेरची कॉईल भरायला लागलो, तर बाहेरचे पेपर ते टाकून चालतं. हे आपण निम्यापर्यंत कॉईल भरत आणलेलं आहे. बाहेर आपलं 400 टर्न आहे. ते आता आता आपण फिरवून टाकलं. तर पलीकडे फॉरवर्ड फिरवड म्हणून पलीकडे टाकलो असंच. 6 टर्न झालं तर चालवायचं बटन चालू केलं भरायला लागून होते. कॉईल अशा प्रकारे पडते. बाहेरची मग सेम जर आतलं आहे. तरी 400 टर्न झाले की मात्र ब्रेक लागते. आता दाखवतो तुम्हाला. आता 300 टर्न झालं तर आता बरोबर 400 टर्न झाली सांगते म्हणताना ती. आता कॉईल दुसरी बदलतो तुम्हाला दाखवतो. आपण रिवर्सला टाकून ठेवलेला आहे. दुसरी कॉईल लावलेली आहे अशीच. हां आता आपण सगळ्या बाहेरची कॉईल भरून घेतलेलं आहे. तर बघू शकतो तुम्ही. तरी बाहेरच्या आतले जसं कॉईल आपण पेपर टाकलं की स्लॉटमध्ये प्रत्येक, तरी बाहेरून पण याला तसंच टाकलं लागणार होतं आपल्याला. पेपर काढला आपण आता. तरी पेपर टाकून घ्यायचं बाहेरून सगळीवर. ते आपण कॉईल नुसती भरून घेतलेल्या फॅनची. तरी पेपर टाकतो आणि तुम्हाला दाखवतो. आपण बाहेरच्या साईडला पण पेपर टाकून घेतलं सगळं असं. हे जी पेपर होता इथं कट केलेला हे पेपर काय बसत नव्हतं, त्यामुळे असं आपण चौकोनी पेपर पण येतं कट करून येतं. हे पेपर आपण सगळे टाकलेले आहेत असंच. बघू शकता ही काय चौकोनी पेपर नाही, गोल पेपर आहे. ते गोल पेपरला थोडं मोरचं ही कोणं कट करायचं, कोणं यात लावा बरोबर. ही बरोबर बसते पेपर. त्यामुळे आपण ही गोल पेपर कट करून टाकलं मग आपण. तरी आता सगळं पेपर बनवून झालं आहे आपलं आणि वायडिंग पण झालेली आहे सगळी. आता राहिले फक्त फॅनचं कनेक्शन करायचं. ते कसं करायचं तुम्हाला सांगतो. कनेक्शन करताना काय विषय आहे, तर ही बाहेरचे 2 तारा म्हणजे चालू केली नाही एंड केलेली आपण, आणि आतमधले पण सेम तसं आहे. तर ह्याच्यावरलं पहिल्यांदा ही पॉलिश पेपर नसतात. ही तारा असं म्हणजे ह्याच्यावरलं ज्यावरून आहे घासून घ्यायचं पहिल्यांदा. असं सेम जसं मी करतो आहे घासून घ्यायचं. त्याच्यावरती बघू शकतो तुम्ही असं कॉपर निघते ह्याच्यावरलं, म्हणजे आवरण निघते. आणि ज्या आतमधल्यावर पुन्हा कनेक्शन करायचं. काय असं लावलं तर शोल्डर होत नाही आणि कनेक्शन पण होत नाही आणि सिलेंडर चेक पण करायला येत नाही. त्यामुळे पॉलिश पेपरनं घासायचं, नसलं तर काडीपिटीनं असं जाळायचं थोडं व्हायला. हे पहिल्यांदा पॉलिश पेपरनं घासून दाखवतो तुम्हाला. आणि कनेक्शन कसं करायचं काय ना सांगतो. कनेक्शन कसं करायचं सांगतो तुम्हाला. ही 4 वायर होत्या आपल्या, ही 2 आणि हे 2. ही एक आतली आणि एक बाहेरची एक वायर घेतली आहे. त्याला कॉमन वायर केलेली आपण. दोन्हीची एक वायर करून जॉईंट मारायचं, शोल्डर करायचं. आणि बाकीचे 2 राहिले त्या. एक रनिंग एक स्टार्टिंगची वायर आहे. तर ह्याला कॅपसिटर लावायचं. तर ही 2 सेपरेट काढायच्या आणि दोन्हीची एकत्र करून बाहेर काढायची वायर. हे करतो तुम्हाला दाखवतो. तरी आता आपण सगळ्या वायरशीला शोल्डर मारून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. चांगलं नीट शोल्डर मारून घ्यायचं, नाही तर पुन्हा स्पार्किंग होऊन जळायला होते. त्यामुळे आपण असं 2 पिवळ्या वायरला शोल्डर मारलेला आणि हिरव्याला पण मारलेला आहे. हिरव्याची कॉमन आहे. एक आतला आणि एक बाहेरचं वायर जॉईंट करून बाहेर काढलेला आपण. आणि इथं एक आतला आणि एक बाहेरचं दोन्ही सेपरेट आहे. त्याला लावायचं कॅपसिटरच्या वायरी आणि राहिलं कॉमन वायर. तर इथे शोल्डर ते केलेला आहे. ह्याला एक आता मोठी स्लीव टाकायची आहे अशी इथनं. तुम्हाला दाखवतो स्लीव टाकली. तरी आपण स्लीव ती टाकून घेतलेलं आहे. आणि खाली जी आपण 1 नंबरला स्लीव टाकली होती ती 1 नंबरची आहे. 2 नंबरची स्लीव आहे. तरी आपण स्लीव ती टाकून शोल्डर ते करून वायरी सगळ्या वरी केलेल्या आहे. तर ह्यातल्या आता कॉमन वायर म्हणलं तर हिरवी आणि ही 2 आहे त्या ती कॅपसिटरच्या वायर आहेत. ते आपलं सगळं पण रेडी झालेलं आहे. फक्त त्याला वार्निश करायचं राहिले. वार्निश म्हणलं तरी असते वार्निश. म्हणजे काय तार आहे ते आहे ही मोकळी असते. आता हे होतली चिटकून बसतात एकमेकाला. फक्त आता वार्निश करायचं. 100 मीटरला फॅन आपला तयार झालेला वाइंडिंग करून.